आज आपण बनवणार आहोत गणपती बाप्पासाठी असे मोदक जे अगदी 10 मिनिटात होणार. न खवा, न दूध, काहीच न वापरता आपण आज हे मस्त असे मोदक तयार करणार आहोत. आणि याची जी चव आहे ना ती अगदी चॉकलेट सारखी लागते बरं का. चला तर सुरुवात करूया. नमस्कार, मी सोनल्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आज मला थोडीशी सर्दी आहे त्याच्यामुळे आवाज थोडा चेंज झालेला आहे. तर आय होप तुम्ही समजून घ्याल. चला तर आजची आपली जी रेसिपी आहे ती करायला अगदी सोपी आहे आणि 10 मिनिटामध्ये आपली ही रेसिपी किंवा हे मोदक तयार होणार आहे. आणि आता त्यासाठी आपण एका पॅनमध्ये सगळ्यात आधी 1 कप मिल्क पावडर घेणार आहोत. आणि यामध्ये आपल्याला अर्धा कप कंडेन्स मिल्क घ्यायचं आहे. तर मी सुरुवातीला 1/4 कप घातलं आणि मग मला असं वाटलं की थोडंसं परत घालायला पाहिजे, म्हणून मग मी थोडं करत पण अर्धा कप इथे कंडेन्स मिल्क वापरलेलं आहे. किंवा तुम्ही जे दूध आहे ना ते छान साखर घालून घट्ट करून घ्यायचं आहे, जसं रबडी वगैरे करतो त्या पद्धतीचं. आणि त्यानंतर यामध्ये हे मिल्क पावडर ॲड करू शकता. पण कंडेन्स मिल्क जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर कंडेन्स मिल्क नक्की वापरा. त्याने एक छान टेस्ट येते, कारण त्याच्यामध्ये थोडासा फ्लेवर वगैरे असतो. आणि जर तुम्ही घट्ट दूध घालत असाल ना त्यामध्ये थोडीशी वेलची पण घालायची आहे. आपण आता इथे अर्धा कप कंडेन्स मिल्क वापरले, त्याच्यामुळे आपल्याला वेलची वगैरे घालायची गरज नाहीये. आता हे छान मिक्स करून घेऊ. मिक्स करून असा एक छान गोळा तयार होतपर्यंत आपण याला असं भाजून घेऊ. हे बघा, पॅन सुटतपर्यंत आपल्याला हे थोडं परतवून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं जे मिल्क पावडर आहे आणि दूध आहे ते छान एकत्रित होतं आणि असा पॅन सोडतो. त्याच्यामुळे असं समजायचं की आपलं हे छान झालेलं आहे. आता यामध्ये मी पाव कप काजूची पावडर घालून घेणार आहे. तर मी काजू बारीक करून घेतले आणि हे पाव कप यामध्ये घालून घेऊ. काही नाही, फक्त मिक्सरमध्ये आपल्याला याला बारीक करून घ्यायचं आहे आणि हे सगळं एकजीव होतपर्यंत मिक्स करून घेऊ. आता हे थोडंसं असं मिक्स होत आलेलं आहे. आता मी हे ताटामध्ये काढून घेते आणि वाटीच्या किंवा ग्लासच्या साहाय्याने छान एकजीव करून घेते. हे बघा, हे छान मी असं मिक्स करून घेतलं. आता हे थोडं गरमच आहे आणि गरम असतानाच आपल्याला याचे मोदक तयार करून घ्यायचे आहे. आता असं माझ्याकडे मोदकचा साचा आहे. याला मी थोडंसं तूप लावून घेते, म्हणजे हे इझिली निघेल यासाठी. आणि आता हे जे सारण आहे, सारण म्हणजे हे आपलं मोदकाचं जे पूर्ण मिश्रण आहे यामध्ये घालायचं आहे. तर हे बघा, थोडंसं हे गरमच आहे त्याच्यामुळे व्यवस्थित होत आहे. एकदा का थंड झालं ना मग थोडासा वेळ लागतो करायला आणि क्रॅक्स वगैरे पण येतात, म्हणून गरम असतानाच आपल्याला ह्याचे मोदक तयार करून घ्यायचे. तर हे बघा, या पद्धतीने पूर्ण प्रेस करून घ्यायचं आणि आपला मोदक तयार आहे. आता हा मोदक जेव्हा मी काढला तेव्हा माझं कॅमेरा बंद होता ॲज युज्युअल. आता मी परत एक करून दाखवते. हे बघा, हे गरम केल्याने ना यातलं तूप थोडंसं रिलीज झालं आहे, त्याच्यामुळे नंतर आपल्याला तूप लावायची पण गरज पडत नाही. थोडासा आकार मी व्यवस्थित करून घेते आणि आपले हे मस्त असे सोपी असे मोदक तयार आहे. या पद्धतीनेच मी सगळे मोदक तयार करून घेते. तर हे तुम्हाला काजूचे, मिल्क पावडरचे आणि दुधाचे मोदक कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. अगदी सोपी 5 ते 10 मिनिटात हे मोदक तयार होतात. आणि आपण जेव्हा गॅसवर याला ठेवतो ना, म्हणजे आपण जेव्हा ते परततो तेव्हा आपल्याला फक्त 5 ते 10 मिनिटच परतवायचं आहे. 5च मिनिटं, 10 पण नाही. आणि त्यानंतर 5 ते 10 मिनिटं आपल्याला हे वळायला असे तयार करायला लागेल. तर झाले ना 10 ते 15 मिनिटात आपले हे मोदक तयार होतात. तर या गणपती बाप्पाला प्रसादासाठी एक दिवस हे मोदक नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हे मोदक इतके सुंदर झाले होते, जसं आपण व्हाईट चॉकलेट खातो ना त्या पद्धतीने लागतात. त्याच्यामुळे आयुषला तर खूप आवडले. तुम्हाला आणि तुमच्या मुलांना आणि गणपती बाप्पाला पण नक्कीच आवडेल. मी सोनल पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.